देवेंद्र फडणवीस साहेब, आज खरी वेळ आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये 8 दिवसांपूर्वी 3.5 वर्षाची यज्ञा नावाची मुलगी, तिच्यावर एका राक्षसानं बलात्कार करून दगडानं ठेचून तिची हत्या केली। आणि ती बातमी जेव्हा समजली तेव्हा असं वाटलं की का देवानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातला असेल, जेव्हा माणसाच्या जातीत जन्माला येऊन अशी मुकी जनावरं सुद्धा अशा पद्धतीचा विचार करत नाही व कृती करत नाही, आणि अशी कृती एका माणसाच्या जन्माला आलेल्या व्यक्तीकडून घडावी हे अत्यंत क्लेशदायक आहे। 8 दिवस झाले ही घटना घडून। त्या मुलीची जी आई आहे ती 8 दिवसापासून खात पीत नाही, बोलत नाही। वडील जे आहे ते आलेल्या माणसांसमोर बसतात, ऐकून घेतात सगळ्यांचं। आणि दुर्दैव असं आहे की 8 दिवसांपासून त्या आरोपीला आपलं सरकार पोसतंय, अर्थात त्याला अटक झाली पण दोन्ही वेळेचं त्याला जेवण मिळतंय, त्याची सगळी सुरक्षा जोपासली जाते, सांभाळली जाते, त्याची काळजी केली जाते। अशी घटना घडल्यानंतर आरोपीची जर एवढी सेवा होत असेल तर समाजामधील विकृती अजून वाढेल यात शंका नाही। त्या विजय खैरनार नावाच्या राक्षसानं जे पाप केलंय ते पाप उभ्या गावानं पाहिलंय, सगळे साक्षी पुरावे भेटले, त्याने ज्या हत्यारानं तिला मारलंय ते सगळं सापडले। पूर्ण मालेगाव तालुक्यातील वकिलांनी सांगितलं की आम्ही त्याचं वकीलपत्र सुद्धा घेणार नाही, तरी सुद्धा जर कोर्टाच्या तारखा पडणार असतील आणि त्याची रोज खाण्यापिण्याची व्यवस्था करून त्याची सुरक्षा वाढवली जात असेल तर आपल्या सगळ्यांना आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असं म्हणावं लागल। काय समाजामध्ये आपण काय संदेश देणार, काय शिकायचं यातून की असले 3.5 वर्षाची मुलगी काय तिला कळत असेल, काय ती बोलत असेल। त्यामुळं मी हिंदुत्ववादी सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर त्या आरोपीचा एन्काउंटरच केला पाहिजे। फाशी द्या वगैरे वगैरे हे मी म्हणणार नाही। आजपर्यंत पोलीस प्रशासनानं कितीतरी एन्काउंटर केलेले आहेत, त्यामध्ये हा एक एन्काउंटर भर पाडावा। मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श करतानाचे बॅनर आपल्याला पाहायला भेटले। देवेंद्र फडणवीस साहेब, आज खरी वेळ आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे हे सिद्ध करण्याची खऱ्या अर्थानं आज वेळ आलेली आहे। त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्या आरोपीचा आपण एन्काउंटर करा। पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अरे तुमच्यातला बाप कसा जागा होईना, तुम्ही त्याची सुरक्षा वाढवताय, त्याची काळजी घेताय, त्याला कोर्टात तारखेला घेऊन जायचं म्हणताय, तुमच्यातला बाप जागा करा। कल्पना करा ती मुलगी 3.5 वर्षाची आपली स्वतःची पोटची पोरगी आहे, अशी थोडा वेळ कल्पना करा तुमच्या कमरेची बंदूक निघल आणि त्यांच्या कपाळात तुम्ही गोळ्या घालाल। फक्त थोडं आहे ना अंतर्मुख होऊन या घटनेचा विचार करा, त्या बापाच्या ठिकाणी स्वतःला बघा। पोलीस प्रशासनाला सुद्धा तुम्ही शिवरायांचे मावळे, तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहे हे सिद्ध करण्याची आज वेळ आहे। बाबासाहेबांनी स्त्रियांच्या हक्कासाठी, स्त्रियांच्या न्यायासाठी फार मोठा संघर्ष केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू सैन्यातल्या स्त्रीला सुद्धा मातेचा दर्जा दिला। मग स्त्रीला सन्मान करणाऱ्या महापुरुषांचे आपण वारसदार, त्यामुळं आपण शिवरायांचे मावळे आहोत हे सिद्ध करण्याची आता वेळ आहे। त्यामुळं त्या आरोपीचा लवकरात लवकर आपण एन्काउंटर करावा। आज 8 दिवस झाले तरी काही हालचाल नाही। जर आपण त्या आरोपीचा एन्काउंटर नाही केला तर महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलं नाही असं आंदोलन या मालेगाव शहरामध्ये आम्हाला घ्यावं लागल। ती वेळ येऊ देऊ नका। आपण लवकरात लवकर एन्काउंटर करा आणि या महाराष्ट्राला दाखवून द्या की हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा स्त्रियांचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे हे दाखवून द्या। हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हे सिद्ध करा। फाशी होईल वगैरे वगैरे त्यात वेळ घालू नका। ज्या दिवशी आरोपी सापडला, गावकरी म्हटले हा आरोपी हे सिद्ध झालं, आरोपीने गुन्हा मान्य केला, त्याच दिवशी पोलिसांनी कपाळात गोळ्या घालायला पाहिजे होत्या। ठीक आहे 8 दिवस लेट झाले पण अजून जर आपण उशीर करू
तर त्याचे परिणाम आपल्याला भविष्य काळात भोगावे लागतील. गावागावात अशा घटना घडतील. ही विकृती आहे आणि ही विकृती ठेचलीच पाहिजे या मताचे आम्ही आहे. त्यामुळं सरकार मायबापाला व प्रशासन मायबापाला विनंती आहे, आमच्या यज्ञा बाळाला न्याय मिळवून द्या. आणि यज्ञा बाळाला न्याय मिळवून देत असताना पुढच्या काळामध्ये ज्या घराघरात यज्ञ आहेत 3-3, 3.5 वर्षाच्या, त्या यज्ञ सुरक्षित करण्यासाठी आपण सहकार्य करा अशी विनंती करतो.